हॅलो रोवान, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आजच्या सेशनमध्ये MMRD म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी जी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि कनिष्ठ अभियंता या पदांकरिता जी रिक्रुटमेंट आलेली आहे इलेक्ट्रिकल पोस्टसाठी डेडिकेटली, त्या संदर्भाचे जे काही क्वेरीज आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, जसे की प्रश्न कशा प्रकारे येतात, TCS कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, याबाबतची संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं सेशन राहील. जेवढेही विद्यार्थी ॲस्पिरंट्स जे आहेत हे डेडिकेटेड आहेत आणि सिरियस आहे रिक्रुटमेंटबद्दल, त्या सर्वांनी हा सेशन स्टार्ट टू एंडपर्यंत पाहायचा आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगतो आहे, ठीक आहे. बरेचदा विद्यार्थ्यांना 1 मार्काने 2 मार्कांनी जे रिग्रेट राहतं ना, ते रिग्रेट पुढे जाऊन तुम्हाला या एक्झामिनेशनमध्ये न यावं यासाठीचा मी संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्ही सेशनला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे. सोबतच मी तुम्हाला सांगतोय बघा, या आजच्या सेशनमध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला की पॉईंट जे सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवायचे, की जसं की प्रश्न कसे येणार हे याबाबतचा नॉन टेक्निकलचा जो सेक्शन आहे, जसं की मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK म्हणतो आणि बौद्धिक चाचणी ज्याला आपण इंटलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे 60 क्वेश्चनचं नॉन टेक्निकलचं वेटेज सगळ्यात जास्त आहे या आपल्या नॉन टेक्निकलच्या बेसिकली MMRDच्या पेपरमध्ये इलेक्ट्रिकलच्या या एक्झामिनेशनसाठी. त्यासाठीचे जे प्रश्न कशा प्रकारचे तुम्हाला येणार आहेत, त्याचे सॅम्पल प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टीची डिस्कशन जे आहे आणि ह्याचे प्रश्न जे सुद्धा आहे ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला डिस्कस करून सांगितलेले आहे. जर हा व्हिडिओ नसेल पाहिला, त्याची सर्वांची लिंक जी आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल. ठीक आहे. आणि सोबतच जो प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा जो सेशन आहे हा सुद्धा मी ऑलरेडी एक्सप्लेन केला होता. याचीसुद्धा लिंक जी आहे हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कॅपिजोट्सला ऑलरेडी सेशन अपलोडेड आहे. आता बघा, याच्या संदर्भात जो कंप्लीट सिलेबसची PDF आहे, ही जर तुम्हाला PDF हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून ती सुद्धा तुम्ही मिळवू शकता. त्याच प्रकारे आपण इलेक्ट्रिकलचा सुद्धा बेसिकली इलेक्ट्रिकलचा सुद्धा जो आपल्याकडे हे आहे टॉपिक आहे, ठीक आहे, त्याचे जो सिलेबस आहे, ठीक आहे, त्याच्या सिलेबसची सुद्धा PDF मी बऱ्याच विद्यार्थ्यांना दिलेली आहे. जर ती तुम्हाला मिळाली नसेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून त्यावरती स्पेसिफिकली मेन्शन करा दॅट MMRD इलेक्ट्रिकल आणि नॉन टेक्निकल PDF. ठीक आहे. तर तुम्हाला हे नॉन टेक्निकलच्या सिलेबसची सुद्धा PDF ॲज वेल एज इलेक्ट्रिकलच्या सिलेबसची PDF सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये व्हॉट्सॲपवरून देण्यात येईल. ठीक आहे. त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सॲप करायचं आहे. सोबतच तुम्हाला मी मागेच सांगितलेलं की यासाठी कुठला जो अनुभव आहे, हा अट जी आहे बेसिकली जसं कंपल्सेशन होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. लास्ट डेट आहे 20 मार्च. ठीक आहे. 20 मार्चच्या पूर्वी तुम्ही याचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि मुख्यतः म्हणजे एक्सपिरियन्स जो हा कंपल्सरी नसून हा प्रिफर्ड आहे, तर त्या कारणामुळे जे फ्रेशर्स ॲस्पिरंट्स आहेत ते सुद्धा यासाठी एलिजिबल राहतील. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सुद्धा डिटेल सिलेबस, कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ह्या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे. सगळे सेशन्स तुम्हाला पाहावयास मिळेल. याची सुद्धा लिंक जो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ठीक आहे. किंवा कोणाला नाही मिळाली तरी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करून किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या दोन्ही ॲप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला तुम्ही आजच डाउनलोड करून ठेवा, कारण की या ज्या PYQचा फोल्डरचा कसा वापर करायचा आहे MMRDसाठी हे मी तुम्हाला संपूर्णपणे समजून सांगणार आहे. ठीक आहे. मोरओव्हर जे नॉन टेक्निकलचं ॲप्लिकेशन आहे कॅपिट्यूट्स, त्यावरती सुद्धा जे PYQs असतात हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. ओके. फ्री क्विजेस असो किंवा ते काही इतर आपल्याकडे जे कॉन्टेंट आहे हे सुद्धा आपल्याला ॲप्लिकेशनला पाहायला मिळतात. त्याचं सुद्धा तुम्हाला ॲक्सेस करावायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता रिसेंटली आम्ही मराठीचे सुद्धा काही ईबुक्स जे आहेत आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला अपलोड केलेले आहेत. स्टडी मटेरियलच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला मराठीचं सेक्शन आपल्याला नवीन पाहावयास मिळेल. ठीक आहे. त्यामध्ये मराठीचे ईबुक्स विथ सोल्युशन जे आहेत हे आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे. ज्यांच्याकडे आयफोन आहेत किंवा iOS डिव्हाइसेस आहेत त्या ॲस्पिरंट्सनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचं. मी तुम्हाला आयफोनची सुद्धा लिंक देईल. ओके. आता बघा, लक्षात ठेवा, आपल्याकडे MMRDचा हा जो सेक्शन आहे बेसिकली एक्झाम पॅटर्न आहे हा कॉमन आहे सगळ्या पोस्टसाठी. काही पोस्टमध्ये जे मी ते एक्सेप्शन दिलेलं आहे त्यामध्ये बरेच ठिकाणी काय 50-50 हा विभाजन करण्यात आलेलं आहे, पण ऑलमोस्ट बाकी सगळ्या पोस्टसाठी 60-40चा रेशो दिलेला आहे. म्हणजे 60 क्वेश्चन इज फॉर द टेक्निकल अँड 40 क्वेश्चन इज फॉर द बेसिकली 60 क्वेश्चन इज फॉर द नॉन टेक्निकल आणि 40 क्वेश्चन जे आहेत आपल्याकडे टेक्निकल डोमेनमध्येच इलेक्ट्रिकल डोमेनमध्ये विचारण्यात आलेले आहे. सगळ्यात जास्त वेटेज आता आपल्याकडे बघा, मराठीमध्ये 20 प्रश्न, इंग्लिशमध्ये 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 क्वेश्चन्स. ठीक आहे. बौद्धिक चाचणी याच्यामध्ये 10 प्रश्न. याचा संदर्भाचा जो व्हिडिओ आहे हा मी नुकता आजच आपल्या कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे, ज्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या 4 सेक्शनमधून सोडवायचे आहेत, ज्यामध्ये तुमची पूर्ण 60 प्रश्नांची तयारी होईल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. जर त्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर ती तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे बटनमध्ये मी तुम्हाला देऊन देईल. ओके. आलं लक्षात. आणि मेनली ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या नक्की फॉलो करा, डेफिनेटली सिलेक्शन मिळेल. ठीक आहे.
आता लक्षात आलं की आपल्याकडे टेक्निकलचे 40 प्रश्न आहेत. त्या 40 प्रश्नांच्या जो पॅटर्न आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतील. आता एक लक्षात ठेवा, कुठली एक्झामिनेशन कंडक्टिंग बॉडी आहे, IBPS आहे की TCS आहे, हे आपल्याला सगळ्यात पहिले ओळखता यायला हवं. IBPS जे आहे याचा एक प्रश्न विचारण्याचा जो पद्धत आहे ही थोडी वेगळी असते. TCSची पद्धत ही जरा वेगळी असते. आता ही जी एक्झामिनेशन TCS जे तुमच्याकडनं कंडक्ट करवते आहे, ठीक आहे, त्यासाठीचे 4 सेक्शन तर झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण टेक्निकलमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. नुकताच डिसेंबर 2025मध्ये मी एक सॅम्पल पेपर जो TCSनी कंडक्ट करून घेतलेला होता KDMCचा, तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामधले जे इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला ॲज अ डेमो म्हणून दाखवते. त्याला तुम्ही पॉज करून एकदा बघा की कशा प्रकारचे ते प्रश्न ते कॉन्सेप्च्युअली विचारण्यात येईल. आलं लक्षात? ठीक आहे. सोबतच मी तुम्हाला सांगितलेलं की मराठीचे सुद्धा हे ईबुक्स वाचण्याला सुरुवात करा आपल्या कॅपिटोट्सला. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिशसाठी जे डेली तुम्हाला 15 ते 20 मिनटं जे ते घालवावे लागतील तुमच्या न्यूजपेपरसाठी. 15 मिनटाचा मराठीचा जो संपादिका असतो, ठीक आहे, आर्टिकल ज्याला आपण लेख म्हणतो, तो तुम्हाला वाचायचा आणि 15 मिनिट्स डेली तुम्हाला इंग्लिशचं एडिटोरियल रीड करायचं, ज्यामुळे तुमचं कॉम्प्रेन्शन जे वाढेल. ओके, क्लिअर आहे? हा आहे आपला एक्झामिनेशन पॅटर्न जो तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. आता बघा, एलिजिबिलिटीमध्ये आपल्याला डिग्री किंवा डिप्लोमा आपल्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मागितलेलं आहे. ठीक आहे. ऑर इट्स इक्विलंट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. ऑर इट्स इक्विलंट म्हणजे काय, बरेचदा काय होतं की याच्यासाठी जे इलेक्ट्रिकल प्लस अलाइड ब्रांचेस असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल ॲज अ कोअर प्लस अलाइड, इलेक्ट्रिकल अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, हे सुद्धा ब्रांचेस एलिजिबल असतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो अनुभव होता हा प्रिफर्ड आहे, कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. तर म्हणून तुम्ही फ्रेशरसुद्धा या एक्झामिनेशनसाठी फॉर्म फिलअप करू शकता. याचा संपूर्ण टेक्निकलचा सिलेबस, ठीक आहे, हा ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. आता पण याच्यावरती परत डिस्कशन नाही करू. तर तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरला विचारून घेऊ शकता ते. ठीक आहे. मी तुम्हाला ते देऊन देईल. आता तुम्हाला फक्त खरं तर सॅम्पल प्रश्न दाखवायचे आहेत, यासाठीचा जो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त प्रश्न बघा कशा प्रकारे TCSने विचारण्यात आलेला आहे. आता सगळ्यात पहिले प्रश्न विचारला आहे की इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये जो कंट्रोलिंग सिस्टीम जे आहे, ठीक आहे, त्याचा काय मेन रोल असतो. ठीक आहे. इन अन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट द मेन रोल ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम ॲट द फायनल स्टेडी स्टेट टू डॅश. ठीक आहे. ते कशासाठी वापरतात आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, जो डिफ्लेक्शन टॉर्क असतो, कंट्रोलिंग टॉर्क असतो आणि डॅम्पिंग टॉर्क असतो. ठीक आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय विचारलं. खरं तरी आपल्याला असं नवीन काही याच्यामध्ये आहे नाही. जे विद्यार्थी ॲस्पिरंट प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी मात्र हे जे इझी आहे. पण आता जस्ट बिकॉज आपल्याकडे याचा ॲन्सर दिलेला आहे म्हणून आपण याला इझी म्हणतोय. पण एक्झामिनेशनमध्ये TCS हे जनरली कॉन्सेप्टवरती, ठीक आहे, टार्गेट करतो. ठीक आहे. यांचा अप्रोच जो आहे हा न्यूमेरिकल न असता कॉन्सेप्च्युअल थोडा टार्गेट असतो, जेणेकरून तुम्हाला जी त्या टॉपिकची अवेअरनेस आहे का ह्याच्यावरती लक्ष येतं. जसं दुसरा प्रश्न आहे, DC जनरेटरमध्ये आउटपुट पॉवर आहे आपल्याकडे 10 किलोवॅटचा, लॉसेस दिलेला आहे, त्याकडे एफिशियन्सी कितीकडे, एकदम सिम्पलचा छोटासा न्यूमेरिकल आहे. अगेन थर्ड क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे. लेट्स कन्सिडर लाईक RLC सिरीज सर्किटमध्ये ज्यामध्ये AC व्होल्टेज थ्रू सप्लाय होत आहे, द फेज रिलेशनशिप बिटवीन द करंट अँड अप्लाइड व्होल्टेज कॅन बी मोस्ट प्रिसाइजली डिस्क्राईब्ड ॲज. ह्याचे जे वर्ड असतात ना, कीवर्ड्स, ह्याच्यामुळे बरेचदा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. प्रश्न सिम्पल असतो आणि याच्यामध्ये मी मुख्यतः जे सिली मिस्टेक्स आहेत ना हे पाहाव्यास मिळतात. ओके. तर TCSमध्ये जर लक्षात ठेवा, जर पेपर इझी जरी वाटत असेल ना तुम्हाला, तर याच्यामध्ये सिली मिस्टेक्स बरेच सगळे होतात, म्हणून तुम्हाला ते अवॉइड करायचे आहेत. ओके. त्यासाठीच म्हणून मी तुम्हाला आता सांगतोय बघा, याचा जो पेपर आहे कुठे तुम्हाला ॲक्सेस करायचे आहे, मी तुम्हाला या PYQच्या फोल्डरमधून सांगेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा जो PYQचा फोल्डर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मी लिस्ट देईल कुठले कुठले पेपर्स तुम्हाला पाहायचे आहेत ते. ठीक आहे. आता हे तर आपण बघूयाच, त्याला कसं युटिलाइज करायचं ते तुम्हाला सांगेल की फ्रीमध्ये कुठले ईबुक्स जे आहेत ते तुम्हाला बेसिकली जे PYQs आहेत ते ॲक्सेस करायचे ते तुम्हाला कळवतं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, इन अ सिरीज RC सर्किट सप्लाइड विथ AC व्होल्टेज द फेज रिलेशनशिप, हा एक प्रश्न झालेला आहे. सेपरेटली एक्सेप्ट DC जनरेटर जो सप्लाय करते 220 volts ॲट इट्स टर्मिनल, इफ द आर्मेचर करंट इज 10 amperes and आर्मेचर रेजिस्टन्स इज 0.5 ohms, व्हॉट इज द जनरेटेड EMF. अत्यंत सोपा प्रश्न आलेला आहे DC मोटरमध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं की बेसिकली जे मॅथ्सचं जे सॉल्व आहे, ठीक आहे, फंडामेंटल जे मॅथ्स आहे, जर तुम्हाला इझिली जमत असेल तर हा प्रश्न लवकर सॉल्व होतो, नाहीतर मॅथ्स कॅल्क्युलेशनमध्ये बरेच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डिफिकल्टी होतं. ठीक आहे. हा तर फार खरं तर इझी प्रश्न आहे सांगायचं झालं तर. ठीक आहे. पण आता DC जनरेटर आहे की DC मोटर आहे, या ठिकाणी जिथे जिथे सिमिलॅरिटी असतं, ठीक आहे, तिथे तिथे त्या प्रश्नाला, आता बॅक EMFचा फॉर्म्युला जनरेटरसाठी आणि मोटरसाठी जवळपास सारखाच असतो, पण त्याचं प्लस मायनसचं साईन कन्व्हेन्शन चेंज होतं. कारण की DC जनरेटरमध्ये जो EMF असतो आपण जनरेट करतो, ज्याला आपण EG म्हणतो, जनरेटेड EMF, आणि मोटरमध्ये येतो कन्झम्पशनमध्ये येतो. ठीक आहे. की आपल्याकडे व्होल्टेज जास्त असतं. त्याच्याचमध्ये असे ते प्रश्न पिकअप करतात की जिथे तुम्हाला 100% त्यांना माहिती आहे की सिली मिस्टेक्स विद्यार्थ्यांच्या होतात. ठीक आहे. एकतर बघा 220 व्होल्टमध्ये इथे 225 व्होल्ट मार्क करून येतात, नाही तर 215 व्होल्ट मार्क करतात. तर ह्याच्यामध्ये असे सिली मिस्टेक्स होणारे जे प्रश्न असतात ना,
ठीक आहे. हे तुम्हाला टार्गेट करून अवॉइड करायचे आहेत. आलं लक्षात? त्यासाठीच तो PYQचा जो फोल्डर मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे त्याला त्यातनं पेपर्स ॲक्सेस करायचे. ठीक आहे. परत त्यांनी म्हटलेलं आहे की आर्मेचर रिॲक्शनचा मेन इफेक्ट काय असतो DC मशीनमध्ये. ठीक आहे. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये डॅम्पिंग टॉर्क कशासाठी वापरतात. ठीक आहे. शेडेड पोल इंडक्शन मोटरमध्ये डायरेक्शन जी आहे रोटेशनची, ठीक आहे, मोटरची ही कशी असते. ठीक आहे. आता बघा हा सुद्धा कॉन्सेप्टवरती टार्गेट केलेला आहे. असं डिफरंट पेपर नाही आहे, खरं तर 4च ऑप्शन आहे, पण ह्याच्यामध्ये जे आहेत ना, आता बघा शेडेड पोर्शन ऑफ द पोल टू द अनशेडेड पोर्शन ऑफ द पोल टू द शेडेड पोर्शन. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथेच बरेचदा सिली मिस्टेक्स होतात. ठीक आहे. हे तुम्हाला जर अवॉइड करण्यात आलं, ठीक आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचा पेपर मात्र इझिली क्लिअर होईल. ओके. अगेन आपल्याकडे सेन्सिटिव्हिटीबद्दल एक न्यूमेरिकल आलेलं आहे. जे एक्सेप्शनल टॉपिक असतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे याच्यावरती सुद्धा फोकस करा. काही ठिकाणी हे सुद्धा गेम चेंजिंग ठरतात तुमच्यासाठी सिलेक्शनसाठी. आलं लक्षात? अगेन 3 पॉईंट स्टार्टरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि बेसिकली एक अजून प्रश्न आहे, व्हॉट हॅपन्स इफ द सिटी बर्डन इज इन्क्रीज बियॉन्ड इट्स रेटेड व्हॅल्यू. आता बघा ह्याच्यामध्ये कंडिशनल प्रश्न आलेला आहे. काय होईल जर आपल्याकडे सिटी बर्डन जे आहे हे एका रेटेड व्हॅल्यूपेक्षा वाढेल. ठीक आहे. याचं म्हटलेलं आहे बोथ रेशिओ अँड फेज अँगल गेट्स एरर इन्क्रीजेस. ठीक आहे. बरेचदा हे कॉन्सेप्ट जे आहेत ना हे आपल्याला थिअरी बुक्समधनं किंवा आपल्याला म्हणता येईल की जे फंडामेंटल आपल्याकडे कॉन्सेप्ट असतात माइंडमध्ये, हे जर क्लिअर असेल त्या टॉपिकमध्ये सिटी आणि PT जसं की करंट ट्रान्सफॉर्म, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर झाला. ठीक आहे. त्याचा बेसिक वर्किंग आणि जसं त्याचा फेज अँगल एरर काय येतो हे तर कॉन्सिक्वेन्शियल बेस आपल्याकडे जर कॉन्सेप्टची क्लॅरिटी असेल आपल्याकडे तरच अशा प्रश्नांना उत्तर देत येतं. नाही तर असे पेपरमध्ये प्रश्न आले एकदम सिम्पलचे प्रश्न सिली मिस्टेक्स म्हणून येतात. ठीक आहे. म्हणून आलं लक्षात ह्या प्रकारच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करावी लागेल. अगेन आपल्याकडे प्रश्न आहे, इन अँड कन्व्हेन्शनल थर्मल पॉवर प्लांट विच कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी इज मोस्ट इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग द पार्टिक्युलेट इमिशन्स फ्रॉम द फ्ल्यू गॅसेस बिफोर रिलीजिंग देम इन टू द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये जाण्याच्या आधी फ्ल्यू गॅसेसमध्ये काही पार्टिक्युलेट मॅटर PM पार्टिकल्स असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. पार्टिक्युलेट मॅटर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्याला कोण रिड्यूस करू शकतं. ठीक आहे. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आणि स्क्रबर हे वापरतात. ओके. आता बघा यांनी काय दिलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर अँड स्क्रबर आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर अँड इकॉनॉमायझर सुद्धा दिले आहे. आता याच्यामध्ये काय होतं विद्यार्थ्यांना, जे सिम्पल थॉट आणि जो आपण पहिला टार्गेट करतो प्रश्न तोच करेक्ट असतो. ओव्हर थिंकिंगमध्ये ह्यामध्ये सिली मिस्टेक्स होतात. म्हणून जर तुम्हाला इकॉनॉमायझरचं फंक्शन माहिती नाही, स्क्रबरचं फंक्शन माहिती नाही, तर इथे हे छोटे प्रश्न चुकतात. ह्याचाच जर तुम्हाला अभ्यास झाला तर तुम्ही हे MMRDची एक्झामिनेशन क्लिअर करू शकता. अगेन प्रश्न आपल्याकडे वाय इज, आणि हे रिसेंटली 2025मध्ये आलेले पेपर आहेत. खरं तर सांगू डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये आलेला याची आन्सर की आहे खरं तर. त्याच्यामुळेच तुम्हाला ह्या रिसेंट नुकताच झालेल्या पेपरलाच तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं राहील. वाय इज द परमनंट सिस्टम प्रिफर्ड फॉर इम्पिडन्स रिप्रेझेंटेशन इन पॉवर सिस्टम ॲनालिसिस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये परमनंट सिस्टमबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. बहुतांश ठिकाणी तुम्हाला वाय, कंडिशन, ठीक आहे, तुम्हाला जिथे कॉन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला लागतील तशाच प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहे. दुसरं आहे की इन द इकॉनॉमिक ऑपरेशन ऑफ पॉवर सिस्टम द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ लोड डिस्ट्रिब्युशन इज डॅश. ठीक आहे. लोड डिस्ट्रिब्युशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे ऑप्शन आहे द मिनिमाइज द टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन अँड रिअल पॉवर. 3 रेजिस्टर आहे ज्याच्यामध्ये इक्वल रेजिस्टन्स आहे 12 ohms. ते पॅरलमध्ये कनेक्टेड आहे का व्होल्टेज सोर्सच्या, तर टोटल इक्वलंट रेजिस्टन्स किती राहील. ठीक आहे. तर तिन्ही इक्वल आहे आणि 3 किती नंबर ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड आहे N म्हणजे 3 आणि तिन्ही इक्वल आहे तर 12/3. ठीक आहे. 4 आन्सर येईल. ठीक आहे. जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर याचा आन्सर बरोबर येईल. ओके. क्लिअर आहे. तर फंडामेंटल कॉन्सेप्टवर त्यांनी प्रश्न विचारतात. ठीक आहे. अगेन परत त्याच्यामध्ये विचारलेलं बघा हा थिअरमवरती प्रश्न आहे. ठीक आहे. मी तुम्हाला समजून सांगतोय. इन अ लिनियर बायलॅटरल इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कनेक्टेड टू अ व्हेरिएबल लोड अक्रॉस अ टर्मिनल A and B, which of the following statement most accurately explain the relationship rationally of the Thevenin's theorem. शेवटी काय विचारलेलं थेरमच विचारलेलं आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना विचारताना वेळी यांनी 2 ते 3 लाईनमध्ये जे आहे याचं जे एक्सप्लेनेशन आहे हे वाढवलेलं आहे. यामध्ये तुमचा जो जातो तो आहे वेळ. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला इंग्लिशचा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जर वाढत असेल तर तुम्हाला असे प्रश्न वाचायला फार इझी होतं आणि तो प्रश्न समजून येतो. जनरली काय होतं आपला माइंड पहिले प्रश्न वाचतो, त्याच्यानंतर त्याला कॉम्प्रिहेंड करतो म्हणजे समजतो, त्यानंतर तुम्हाला कॉन्सेप्ट लावून त्याच्यावरती तुम्हाला ते प्रत्येक ऑप्शन हे वाचावं लागतात. ठीक आहे. लक्षात घ्या, जेवढा मोठा प्रश्न तुम्हाला इथे पाहावयास मिळेल, ठीक आहे, ऑप्शन्स पाहावयास मिळेल, तेवढा तुम्हाला त्याच्यामध्ये जो टाईम आहे हा कन्झ्युम होईल इन टर्म्स ऑफ रीडिंग. त्याला वाचायला वेळ लागेल, त्याला सोडवायला वेळ लागेल, त्याला क्लिक करायला वेळ लागेल. ह्याच्याचमुळे बरेचदा विद्यार्थ्यांचा पेपर अटेम्प्ट होत नाही. ठीक आहे. हेच तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, थेवेनिन्स थेरमचा आपण काय इक्विव्हलन्स असतो, टू रिड्यूस द ओरिजिनल नेटवर्क ॲज सीन फ्रॉम द टर्मिनल A and B टू अ सिंगल व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ अ रेजिस्टन्स. ठीक आहे. आता हे सुद्धा नाही का इन पॅरलमध्ये करू शकतात. इथे इन पॅरल झालं, थोडीशी चुकामुक झाली तरी तो प्रश्न चुकतो. आलं लक्षात. थेवेनिन्स थेरम्समध्ये काय होतं, ठीक आहे, की एक आपल्याकडे
एक VTH सोर्स आपल्याकडे बनतो, ठीक आहे, थेव्हनिन्स इक्विव्हॅलंट, आणि त्याच्या सिरीजमध्ये RTH जोडला जातो. आलं लक्षात? हेच कॉन्सेप्ट्स आपल्याला दिलेले आहे. जर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकणार नाही. अगेन याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठला पॉवर सिस्टममध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एलिमेंट इन अ पॉवर सिस्टम रिस्पॉन्सिबल फॉर स्टेपिंग अप ऑर स्टेपिंग डाऊन द व्होल्टेज लेवल फॉर द एफिशियंट ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. आपल्याला वाचायला भाग पाडत आहे एवढे सगळे प्रश्न, पण खरं तर त्याचा आन्सर किती सोपा आहे. ठीक आहे, म्हणूनच लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट इज द की टू क्लिअर दिस एक्झामिनेशन. ठीक आहे, अगेन प्रश्न आपल्याकडे विचारण्यात आला होता की सिरीज RLC सर्किटमध्ये जो इम्पिडन्स दिलेला आहे, ठीक आहे, जर आपल्याकडे रेझोनन्सची कंडिशन आहे तर इम्पिडन्स काय होईल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे रेझोनन्स कंडिशनमध्ये इम्पिडन्स जे आहे हे इक्वल होऊन जातं आपला रेजिस्टन्स आहेत का. ठीक आहे, आन्सर बघा दिलेला आहे. ठीक आहे, सोबतच आपल्याकडे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जे आहे हे इक्वल होऊन जातं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या इतकं. ठीक आहे, त्याच्याचमुळे जो आपल्याकडे जो कंडिशन आहे ही R=Z असते. ठीक आहे, किंवा Z=R ज्याला आपण म्हणतो. परत त्यांनी एक प्रश्न विचारला होता, इन अ पॉवर सिस्टीम लोड फ्लो अनालिसिस वाय द स्लॅक बस इसेन्शियल फॉर एन्श्युरिंग द पॉवर सिस्टीम बॅलन्स. अगेन ह्याच्यामध्ये प्रश्न बघा वाय. आता तुम्ही लक्षात ठेवा की वाय म्हणजे काय होतं की कॉन्सेप्ट आणि थिंक. ठीक आहे, तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात आहे प्रत्येक प्रश्न का असं होतं आहे. ठीक आहे, कॉन्सिक्वेन्शियल ज्याला आपण म्हणतो की रिझन आणि असर्शन, की आपण आपल्याला म्हणतो त्याचं कारण काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. ठीक आहे, कॉज अँड इफेक्टवरती ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. हे मोस्ट ऑफ द केसमध्ये TCSच्या पॅटर्नमध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. एवढ्या वर्षाचं आपण 2018पासून या पेपर्सला आणि किंबहुना त्याच्या आधीपासून जे पेपर्स ॲनालिसिस केलेले आहेत आपण ह्याच्यावरती, हा त्यांचा एक जनरली टार्गेट असतो. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला जे ऑप्शन्स असतात याला खरं तर वाचायला तर वेळ लागतोच, समजायलासुद्धा वेळ लागतो आणि त्याला करेक्ट आन्सर करायलाच वेळ लागतो. बाकी पेपर जरी तुम्हाला इझी वाटत असेल हे आता दिलेलं आहे, पण तरी तिथे सिलेबस 6मुळे बरेच कमी अटेम्प्ट्स होतात. क्लिअर आहे, आलं लक्षात? ह्याच्यासाठीच म्हणून तुम्हाला हा जो PYQचा फोल्डर मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे आपल्या ॲप्लिकेशनला, याला जा. जसं की KDMC झालं, ठीक आहे, KDMC झाला, ठीक आहे, किंवा NMC झाला, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन झालं, नागपूर महानगरपालिकेचा जो पेपर झालेला आहे, ज्याही पेपर TCS आपल्याकडे कंडक्ट करतो. खरं तर मी याची लिस्ट तयार करेल आणि ती लिस्टसुद्धा देईल तुम्हाला. जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा #लिस्ट म्हणून. ठीक आहे, असं कमेंट करा #TCS लिस्ट. ठीक आहे, मी तुम्हाला त्याची लिस्टसुद्धा देऊन देईल सो दॅट तुम्ही तेवढेच पेपर या PYQच्या फोल्डरमधून रीड कराल. आलं लक्षात? तुम्हाला अजून कुठला पेपर ॲड करायचा असेल ते बिंदासपणे या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आता राहिली गोष्ट, याच्यासाठी बरेच विद्यार्थी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करतात की जरा डेडिकेटेड नॉन टेक्निकलची बॅच कुठे आहे. तर नॉन टेक्निकलची बॅच लक्षात ठेवा ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला न असता ती आपल्या नॉन टेक्निकलचं ॲप्लिकेशन जे कॅपिट्यूड्स आहे त्याच्यावरती मराठी, इंग्लिश, मराठी GK, इंग्लिश अँड बौद्धिक शास्त्र ज्याला आपण इंटलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणतो, ह्याची सगळ्यांची कंबाईंड बॅच जी आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला आहे. एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, ऑल कोर्समध्ये गेले, ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा कोर्स पाहावास मिळेल. सोबतच आपला टेक्निकल ज्याच्यामध्ये आपल्याकडे नॉन टेक्निकलची, आणि खरं तर याच्यामध्ये आपण रिसेंटली आता मराठीचे पेपर्स पण काही दिवसापूर्वी मी 15 ते 20 पेपर ॲड केलेले आहेत. अजून याच्यामध्ये पेपर्स ॲड होतील PYQ बेस्ड. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला पाहावास मिळेल. आणि जो टेक्निकलची बॅच जी आहे आपली ही कोर्स आहे डेडिकेटेड MMRDचा, हा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला ऑल कोर्समध्ये महाराष्ट्र स्टेटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला पाहावंच मिळेल. हे दोघांची पण तुम्हाला तुमची जी तयारी आहे 60+40 नॉन टेक्निकल 60 क्वेश्चन आणि टेक्निकलची कंप्लीट तयारीची आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डेडिकेटेड कोर्स हवा असेल की सर आम्हाला फक्त मराठी हवा आहे तर तो सुद्धा आपल्या कॅपिट्यूटला अवेलेबल आहे सेपरेटली. TCS IBPS पॅटर्नचं ग्रामर प्लस त्याचे प्रश्न. ओके, किंवा आपल्याकडे जनरल इंग्लिश झालं, ज्या विद्यार्थ्यांना नुसतं इंग्लिश हवं आहे किंवा ज्यांना रिजनिंग हवं आहे TCS बेस्ड, ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. किंवा ज्यांना GKचं हवं आहे ते सुद्धा GK एनरोल करू शकता. आता थर्ड थिंग इज की जे तुम्हाला महत्त्वाची सांगायची झाली की जे आपण डेली व्होकॅब देत असतो. ठीक आहे, मी तुम्हाला इथे लिस्ट दाखवतो आहे. लाईक सी इथे बघा, डेली व्होकॅबचं जी पोस्ट आहे ही आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला डेली पोस्ट करण्यात येतं. व्हॉट्सॲपला स्टेटस म्हणून कॅपिट्यूडच्या यूट्यूब चॅनलसुद्धा आपण पब्लिश करतो. तर हे वाचत चला डेली. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे कॉन्ट्स आणि रिझनिंगचे आपण प्रश्न सेट देत असतो रोज सॉल्व्ह करायला, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. ते सुद्धा आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, आली गोष्ट लक्षात. तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल इंटलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये तुमचा इंग्लिशमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठीचे सुद्धा TCS बेस्ड पेपर हवे असेल तर त्यांनी कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला TCSच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा ते ॲक्सेस करू शकता. किंवा जो फ्री मराठीचा ईबुकचा जो फोल्डर तयार केलेला आहे स्टडी मटेरियलचा, त्यामध्ये जाऊन तुम्ही सुद्धा त्याला ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, लक्षात. ह्या 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला बरेचदा समजून सांगितलेल्या आहेत त्यात नक्की फॉलो करा. जेही सिरियस ॲस्पिरंट्स आहे, मी तुम्हाला खरं सांगतो आहे, विद्यार्थी काय बरेचदा कंप्लेंट करतात की सर ह्याच्यामध्ये आपल्याकडे रिक्वायरमेंट लिमिटेड होती किंवा मी सॉल्व करू शकलो नाही वगैरे वगैरे बरेचदा कारण असतात. आणि आपण बरेचदा विद्यार्थी जे आहेत N नंबर ऑफ वॅकेन्सीसाठी वाट पाहतात. ती वाट न बघता तुम्हाला मेनली सांगण्यात येईल की तुमच्याकडे जी आता करंट पोझिशन आहे ना त्याला तुम्ही स्ट्रॉंग करा. ठीक आहे,
आलं लक्षात. त्याच्याचमुळे तुमच्या येणाऱ्या अपकमिंग पोस्टसाठी तुम्ही कॉन्फिडंट राहता आणि ती जरी एक आज एक्झाम चुकली असेल तरी तुमच्या ह्या एक्झाम त्याच्यामध्ये रिगार्डलेस ऑफ कितीही पोस्ट आहे त्याला आपल्याला फरक पडत नाही, पण एक पोस्ट मात्र तुम्हाला हवी असती. त्या एक पोस्टसाठी तुम्हाला नक्कीच फाईट करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगेल कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून स्टडी मटेरियलच्या फोल्डरमध्ये जा आणि मराठीचा फोल्डर जो आहे हा इथे ॲड केलेला आहे. ह्याच्यामध्ये मात्र जे ई-बुक्स दिलेले आहेत हे सुद्धा तुम्ही ॲक्सेस करा. तर इंग्लिशमध्ये सुद्धा काही ई-बुक्स ॲड केलेले आहेत, अजून इंग्लिशचे सुद्धा ई-बुक्स याच्यामध्ये ॲड होतील. आलं लक्षात. आणि सोबतच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्हाला ही फ्री सिम्बॉलची PDF हवी असेल ती सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवरती विचारून घेऊ शकता. ठीक आहे, कारण की आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQला सुद्धा टेलिग्रामवरती आपण डेली क्विझेस देत असतो. हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर राहील. आलं लक्षात. जर तुम्हाला याच्या ॲडिशनली तुम्हाला काय कुठले PYQs हवे असतील किंवा याचं एक्सप्लेनेशन हवं असेल MMRDच्या फर्दर कुठल्या क्वेरीचं तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारू शकता. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. PYQचं सेशन आणि याचं ॲनालिसिस पाहण्यासाठी हे 2 सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. टेलिग्रामची जी लिंक्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक्स आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहावयास मिळेल. ठीक आहे, काही क्वेरीज असेल तर व्हॉट्सॲपला किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.